नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात हगवणे कुटुंबावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यातच नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार हगवणेकडून बक्कळ हुंडा मागितला गेला होता आणि त्यासाठीच वैष्णवी यांचा छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. 23 वर्षीय वैष्णवी कसपटे यांचे राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक यांच्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळेच या दोघांचा विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरवण्यात आला. मात्र त्यावेळी हगवणे कुटुंबांनी बक्कळ हुंडा मागितला. वैष्णवी यांचे वडील आनंद कसपटे यांनी हगवणे यांना 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी देण्याच्या बोलीवर या दोघांचा विवाह एप्रिल 2023 मध्ये करून दिला. मात्र लग्नात चांदीची भांडी देऊ न शकल्यानं दुसऱ्याच दिवसापासून वैष्णवी यांचा छळ होऊ लागल्याचे आरोप करण्यात आला. त्यामुळेच त्यांनी याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आता समोर आली. दरम्यान या 1.5 वर्षाच्या काळात वैष्णवी यांना हुंड्यावरून शारीरिक आणि मानसिक छळ होऊ लागला होता आणि त्यामुळेच त्या मानसिक तणावात होत्या. त्यातूनच 16 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वैष्णवी आपल्या रूममध्ये गेल्या. बऱ्याच वेळानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही आणि त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला व समोर वैष्णवी यांनी गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांना लागलीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. दरम्यान त्यांच्या मृतदेहावर आणि गळ्यावर अनेक जखमा आणि व्रण असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले आणि त्यामुळेच त्यांना कुटुंबियांकडून जबर मारहाण करण्यात आली होती हे सिद्ध होत आहे. त्यामुळेच पुढील तपासासाठी विसरा राखून ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे याच जखमांबाबत पती आणि सासऱ्याला विचारणा केली असता तुला आधी सांगितलं होतं की आम्हाला पैसे पाहिजेत, बिना पैशाचं तुझ्या पोरीला आम्ही फुकट नांदवायची का म्हणून मारून टाकलं तिला, असं उत्तर त्यांनी दिल्याचा आरोप वैष्णवी यांचे वडील आणि फिर्यादी आनंद कसपटे यांनी केला. वैष्णवी यांना हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी वैष्णवी यांचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा या तिघांना अटक करण्यात आली असून अजित पवार गटाचा पदाधिकारी आणि वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र व सुशील हगवणे हे दोघेही फरार आहेत. पुणे पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरू असून या प्रकरणात अजित पवार गटाचा राजेंद्र हगवणेवर काय कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.